नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी काटे सर. सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या नॉन ट्रेडिंग कन्सर्न याच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये हार्दिक स्वागत. ठीक आहे, आज आपण नॉन ट्रेडिंग कन्सर्न मधील पुढील घटक आपण बघणार आहे. आणि हा घटक कोणता असेल तर फॉर्मॅट जो आहे, स्पेसिमन म्हणतो आपण त्याला, आराखडा. तर जो आराखडा या ठिकाणी आता आपण बघणार आहे. आराखडा नक्की कशाचा आहे तर आपल्या रेसिडेंट पेमेंट अकाउंट उदाहरणामध्ये देतात, एक्झाम्पल मध्ये देतात. आणि एक्झाम्पल मध्ये दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय प्रिपेअर करायचं असतं, एक्झाम्पल सोडवत असताना काय तयार करायचं आहे तर प्रिपेअर इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट. ओके, तर आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट ही पहिली स्टेप क्रिएट करायची असते, प्रिपेअर करायची असते. म्हटल्यानंतर त्याचा अर्थ समजून घेणं, ते नक्की काय आहे, त्यामध्ये कशा प्रकारचे व्यवहारांच्या नोंदी आपण करत असतो, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये समाविष्ट होतात, ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी सुरुवातीला मी म्हटलेलं आहे फॉर्मॅट नंबर ए, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण किती कॉलम असतात ते वन बाय वन बघणार आहे. परंतु इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट नक्की काय आहे बघा. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट या ठिकाणी इन्कम म्हणजे काय, उत्पन्न, आणि एक्सपेंडिचर म्हणजे काय, खर्च. बघा, जे काही खर्च असतात ते खर्च एक्सपेंडिचर साईडला घ्यायचे असतात, जे काही तोटे असतात ते एक्सपेंडिचर साईडला घ्यायचे असतात, आणि जे काही उत्पन्नाचं साधन आहे ते उत्पन्न आपण कोणत्या साईडला घेतो तर इन्कम साईडला घेतो. मग सेमली आपण म्हणू शकतो, सिमिलरली कोणाशी आहे, सिमिलरली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट याच्याशी मॅच होताना दिसत आहे. बघा, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये सेम पोझिशन असते. बघा, डेबिट साईडला आपण एक्सपेन्सेस दाखवतो, लॉसेस दाखवतो प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये. आणि बघा, क्रेडिट साईडला जर आपण विचार करायचं म्हटलं तर त्या ठिकाणी इन्कम दाखवतो, उत्पन्न दाखवतो. सेम या ठिकाणी सुद्धा आहे. एक्सपेंडिचर साईड म्हणजे खर्च, तोटे, आणि इन्कम साईड म्हणजे उत्पन्नाची बाजू. तेच आपण या ठिकाणी दाखवणार आहे. बघा, हे जे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट आहे हे नॉमिनल अकाउंट आहे. तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला एक प्रश्न येऊ शकतो, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट कोणता अकाउंट आहे, तर रिअल आहे का, नॉमिनल आहे का, पर्सनल आहे. तर इन्कम म्हणजे उत्पन्न आणि एक्सपेन्सेस म्हणजे खर्च. बघा, नॉमिनल अकाउंटचा रूल्स सर्वांना माहिती आहे, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन्स. ठीक आहे, असा नियम आहे. मग त्यामध्ये सरळ सरळ सांगितलं, इन्कम एक्सपेन्सेस दोन्हीही शब्द त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे, बघा, आता आपण फॉर्मॅटला सुरुवात करतोय. आणि फॉर्मॅटला सुरुवात करत असताना या ठिकाणी किती कॉलम असतात बघा, याला सुद्धा दोन बाजू आहेत. दोन बाजू कोणकोणते असतात, डेबिट बाजू आणि क्रेडिट बाजू, नावे बाजू, जमा बाजू. ठीक आहे, क्रेडिट साइड, डेबिट साइड. तर बघूया आपण डेबिट साइडला किती कॉलम असतात, क्रेडिट साइडला किती कॉलम असतात. ठीक आहे, सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्यायचंय. मी ज्या प्रकारे लेक्चर घेतोय लगेच तसंच तुम्ही लिहून घेतलं तर लगेच तुम्हाला समजेल. नोट डाऊन करणं गरजेचं आहे, नोट डाऊन करून घ्यावे लागेल. ठीक आहे, तर या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी हेडिंग द्यावं लागेल, इन द बुक्स ऑफ, इन द बुक्स ऑफ डॉट डॉट डॉट. ठीक आहे, कुणाच्या पुस्तकामध्ये आपण त्या ठिकाणी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट तयार करतोय, ही महत्वाची बाब लक्षात घ्या. इन द बुक्स ऑफ, उदाहरणामध्ये सरळ सरळ सांगितले असतं, इन द बुक्स ऑफ समीर, इन द बुक्स ऑफ काही बरेचसे नावं दिलेली असतात, अनिल वगैरे अशी नावं असतात त्या ठिकाणी. तर जे काही नाव दिलं असेल कंपनीचं तर ते नाव आपण या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं असेल तर या ठिकाणी त्या अकाउंटचं नाव या ठिकाणी घ्यावं लागतं. लिहून घ्या, त्याच्या खालच्या ओळीलाच इन्कम अँड एक्सपेंडिचर, एक्सपेंडिचर अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. ठीक आहे, त्याच्या खालच्या साईडला काय घ्यायचं आहे तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तयार करत असताना आपण फॉर द इयर एंडेड म्हणतो. सेमच पोझिशन घेऊन टाकायचे, फॉर द इयर एंडेड. त्याच्या खालच्या ओळीला फॉर द इयर एंडेड
31/3 काय असेल ते डॉट डॉट डॉट. ठीक आहे. फॉर द इयर एंडेड डॉट 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 जे काय असेल ते लिहावं लागतं या ठिकाणी. तुमचं वर्ष त्या ठिकाणी कधी संपतंय हे आपल्याला या ठिकाणी लिहावं लागतं, नोट डाऊन करावं लागतं. त्यानंतर डेबिट साइड असते आपली, म्हणून मी डाव्या साईडला काय म्हणतो डेबिट, उजव्या साईडला काय म्हणणार आहे मी क्रेडिट. ठीक आहे. या ठिकाणी दोन बाजू असतात, तर मी या ठिकाणी मधोमध रेष ओढतो मी दोन बाजू केले या ठिकाणी. पेजच्या मधोमध बरोबर मी रेष ओढलेली आहे. तुम्ही सुद्धा तुमच्या पेजच्या मधोमध रेष ओढायची आहे. एक डेबिट साइड करायची, एक क्रेडिट साइड करायची. ठीक आहे. त्यानंतर डेबिट साइडला आपण काय घेतो, तर पहिला कॉलम जो असेल तो एक्सपेंडिचरचा असेल. पहिला कॉलम कशाचा असेल, एक्सपेंडिचर. ठीक आहे. पहिला कॉलम हा एक्सपेंडिचरचा आहे. ठीक आहे. एक्सपेंडिचर नंतर परतचा कॉलम जो आहे रेष ओढायची, सरळ खाली रेष ओढून घ्यायची. त्यानंतर अमाऊंट रुपीज, इनर कॉलमचा अमाऊंट तयार करून घ्यायचा, अमाऊंटचा कॉलम. ठीक आहे. त्यानंतर सुद्धा आउटर कॉलमचा सुद्धा नाव द्यायचे, आउटर कॉलमला अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. किती कॉलम झाले, 3 कॉलम तयार झालेले आहेत. एक्सपेंडिचर, अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज 3 कॉलम तयार करून घ्यायचे आहेत डेबिट साइडला. मी तर रेष ओढतोय पुढे सुद्धा, म्हणजे सर्वांच्या लक्षामध्ये येईल. ठीक आहे. म्हणजे किती कॉलम आहेत, एक्सपेंडिचरचा 1 कॉलम, अमाऊंट रुपीजचा 1 कॉलम, अमाऊंट रुपीजचा 1 कॉलम, असे 3 कॉलम आपण तयार केले. 3 कॉलम डेबिट साइडला आहेत. तसेच 3 कॉलम कुठे असणार आहेत, क्रेडिट साइडला. करून टाका, फक्त हिचं हेडिंग बदलणार आहे, इन्कम. पहिल्या कॉलमचं नाव काय असणार आहे, इन्कम. त्यानंतर सरळ रेष ओढून घ्यायचे आहे. अमाऊंट रुपीज, काय नाव असेल, अमाऊंट रुपीज. आणि या ठिकाणी शेवटचा जो कॉलम आहे तो सुद्धा या ठिकाणी अमाऊंट रुपीजचा कॉलम आहे. ठीक आहे. अशा प्रकारे एकूण 6 कॉलम आहे. डेबिट साइडला 1, 2, 3 आणि क्रेडिट साइडला 1, 2 आणि 3. एकूण 6 कॉलम आपण या ठिकाणी तयार केलेले आहेत. 6च्या 6 कॉलम अतिशय महत्वाचे आहे. सर्वांना 6 कॉलम समजले असेल कसे क्रिएशन करायचे. पुन्हा एकदा व्यवस्थित सांगतोय मी. पहिल्यांदा हेडिंग द्या, इन द बुक्स ऑफ डॉट डॉट. उदाहरणामध्ये जे काही नाव दिलं असेल ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे, त्या कंपनीचं, त्या फर्मचं, त्या कन्सर्नचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पहिलं अकाउंट कोणतं क्रिएशन करायला सांगितलं होतं, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. म्हणून या ठिकाणी घ्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट सेकंड लाईनला. त्यानंतर त्याच्या खालच्या ओळीला फॉर द इयर एंडेड 31 मार्च डॉट डॉट. काय जे साल दिलं असेल तुम्हाला उदाहरणामध्ये ते साल या ठिकाणी टाकायचं आहे. कोणतंही मनाचं साल घ्यायचं नाही, टाकायचं नाही. या ठिकाणी जे तुम्हाला सांगितले उदाहरणामध्ये तेच या ठिकाणी लिहायचं आहे. ठीक आहे. फक्त वर्ष कधी संपतं आपलं, 31 मार्चला, हे माहिती आहे आपल्याला. म्हणून मी या ठिकाणी 31 मार्च आणि साल लिहिलेलं नाही. त्यानंतर 2 भाग केले, डेबिट साइड, क्रेडिट साइड. डेबिट साइडला 3 कॉलम असतात, एक्सपेंडिचर, अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. क्रेडिट साइडला गेलो आपण, इन्कम, अमाऊंट रुपीज, अमाऊंट रुपीज. ठीक आहे. सर्वांना कॉलम समजले असतील. पुढचा मुद्दा जो आहे तो आता आपण बघतोय, एक्सपेंडिचर साइड आपण बघणार आहे. तर एक्सपेंडिचर साइड आपण लगेच बघून घेऊया. पहिला या ठिकाणी मुद्दा आहे, पण पहिला मुद्दा बघण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी या कॉलमच्या नावांना आपण खालच्या ओळीला रेष ओढूया व्यवस्थित. ठीक आहे. रेष ओढून घेतली, व्यवस्थित रेष ओढून घ्या, कारण की कॉलमची नावं अतिशय महत्वाची आहेत, ती समजली पाहिजेत आपल्याला. म्हणून मी व्यवस्थित रेष ओढून घेतलेली आहे. आणि या ठिकाणी आता आपण डेबिट साइड बघतोय. आणि डेबिट साइड बघत असताना डेबिट साइडला सुरुवात करताना कोणत्याही मुद्द्याची 2 ने सुरुवात करायची. बघा, डेबिट साइडचा कोणताही व्यवहार असू द्या, कोणत्या शब्दाने सुरुवात करायची, 2 ने.
आणि इन्कम साईडला जर आपण गेलो क्रेडिट साईडला तर त्या ठिकाणी बाय हा शब्द वापरायचा आहे. BY बाय हा शब्द वापरायचा आहे. डेबिटला टू, क्रेडिटला बाय. लक्षात ठेवा हे दोन शब्द अतिशय महत्वाचे आहेत. आता एक्सपेंडिचर मी साईड बघतोय म्हणजे डेबिट साईड बघतोय. पहिला मुद्दा या ठिकाणी बघूया. मला या ठिकाणी आपण सॅलरीज हा मुद्दा लिहून घेतलेला आहे. सॅलरी म्हणजे काय? पगार. आपल्या फर्ममध्ये आपल्या जी काही संस्था असेल, कंपनी असेल, त्या कंपनीमध्ये जे कोणी कामगार असतील त्या कामगारांना आपण काय करतो? पगार देतो. आणि त्या आपल्या कंपनीच्या दृष्टीने, आपल्या फर्मच्या दृष्टीने तो आपला काय आहे? एक्सपेंडिचर आहे, तो आपला खर्च आहे. लक्षात ठेवा व्यवसायामध्ये किंवा आपल्या फर्ममध्ये आपल्याला कधी पगार मिळत नाही. ठीक आहे, म्हणजे व्यवसायाच्या मालकाला पगार मिळत नाही, तर व्यवसायामधील कर्मचाऱ्यांना काय देतो? आपण पगार देतो. ठीक आहे, म्हणजे सॅलरी जी आहे ती सॅलरी आपलं काय आहे? एक्सपेंडिचर आहे. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर सॅलरीज आपण लिहित असताना काही कामगारांच्या सॅलरीज ह्या मागील वर्षाच्या असतात पेंडिंग, म्हणजे आपण आपल्याला द्यायचे आहेत. काही जणांना आपण ऍडव्हान्स देतो पुढील वर्षाचा. ठीक आहे, अशा काही गोष्टी असतात, काही घटक आहेत ते आपण बघणार आहे. त्यामुळे ऍडजस्टमेंट बघायच्या अगोदर आपल्याला याची रक्कम कुठं लिहावी लागणार आहे? आतल्या कॉलम मध्ये म्हणजे इनर कॉलम मध्ये रक्कम लिहायची. ठीक आहे, इथं इनर कॉलमला रक्कम लिहून टाका. इनर कॉलमला रक्कम का लिहायची मी सांगितले, कारण याची ऍडजस्टमेंट असते. सॅलरीची ऍडजस्टमेंट मागील वर्षाला जी काय पगार देणं शिल्लक होतं ते आपण पगार देऊन टाकले. पुढील वर्षाचे काही पगार ऍडव्हान्स मध्ये आपण देऊन टाकले. असे काही घटक असतात, ट्रान्झॅक्शन असतात, ते आपण यामध्ये बघणार आहे, ऍडजस्टमेंट बघणार आहे. म्हणून या ठिकाणी मी काय केलं? इनर कॉलमला रक्कम लिहिलेली आहे. त्यानंतर बघा यामधून दोन मुद्दे आपण काय करतो? वजा करतो, लेस करतो. काय करतो? लेस. दोन मुद्दे आहेत, दोन व्यवहार आहेत. पहिला जो व्यवहार आहे तो पेड फॉर लास्ट इयर. बघा, पेड फॉर लास्ट इयर. लास्ट इयर, पेड फॉर लास्ट इयर. मागील वर्षी काय आपण पैसे दिले असतील. ठीक आहे, तर ती रक्कम या ठिकाणी वजा करतो. त्यानंतर लेस पेड फॉर नेक्स्ट इयर. पुढील वर्षाचे आपण काही पैसे पेड केले असतील, पेड फॉर नेक्स्ट इयर. म्हणजे पुढील वर्षाचे पैसे, पुढील वर्षाचा पगार आपण ऍडव्हान्स मध्ये दिला किंवा मागील वर्षाचे काही पैसे शिल्लक होते ते आपण दिले. तर हे दोन्हीही घटक आपण काय करतो? मागील वर्षाचा, पुढील वर्षाचा घटक आपण काय करतो? लेस करतो. काय करतो? लेस. इनर कॉलम मध्ये रकमा लिहायच्या असतात आणि खाली रेश ओढायची. रेश ओढली की तुम्ही त्या इनर कॉलमला त्याची वजाबाकी लिहायची असते. इनर कॉलमला वजाबाकी त्या ठिकाणी लिहायची आहे. या ठिकाणी मी इनर कॉलमला लिहितो, 3 फुल्या मारलेल्या आहेत म्हणजे रक्कम आहे असं समजा तुम्ही. आराखडा बघतोय आपण. त्यानंतर आपण या ठिकाणी काही मुद्दे ऍड करत असतो. ऍड करत असताना मागील वर्षाचा मुद्दा आपण ऍड करत नाही किंवा पुढील वर्षाचा काही व्यवहार असेल तर ऍड करत नाही. चालू वर्षाच्या संबंधित, करंट इयरच्या संबंधित काही व्यवहार असतील, काही तरतुदी असतील, काही ऍडजस्टमेंट असतील तर ते आपण काय करतो? ऍड करत असतो. मग चालू वर्षाची कोणती ऍडजस्टमेंट आहे का तर ते आपल्याला बघावं लागतं उदाहरणामध्ये. तर आपण आराखडा बघतोय तर चालू वर्षाची काही ऍडजस्टमेंट असतात तर आपण ती बघूया. या ठिकाणी चालू वर्षाला समजा मी म्हणू शकतो मला 1 लाख रुपये द्यायचे, सगळ्यांचा मिळून पगार किती द्यायचे? 1 लाख रुपये. परंतु मी दिले किती? 80,000 दिले. म्हणजे मला अजून किती द्यायचे आहेत? 20,000 रुपये द्यायचे. बघा, मला टोटल एकूण पगार 1 लाख रुपये द्यायचा होता, परंतु मी 80,000 रुपये दिले आणि अजून किती द्यायचे आहेत? 20,000. 1 लाख वजा 80,000 किती येते वजाबाकी? 20,000. 20,000 रुपये मला काय करायचे आहेत? द्यायचे आहेत. मग 20,000 रुपये हे चालू वर्षाचे आहेत. मग या ठिकाणी ऍड आउटस्टँडिंग, ऍड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, फॉर करंट इयर, करंट इयर. CY म्हणतो मी, तुम्ही लिहून घ्यायचे करंट इयर. ठीक आहे, करंट इयरची रक्कम इनर कॉलम मध्ये लिहायची आहे आणि त्याची बेरीज करून रेश वळा तिथं त्याची बेरीज करायची आणि त्या ठिकाणी आउटरला रक्कम लिहायची. आउटरला रक्कम त्या ठिकाणी लिहायची आहे. पुन्हा एकदा मुद्दा सांगतो,
सॅलरीज आपण पगार देतो, आपल्याला मिळत नाही, पगार मिळत नाही. बघा, पगार हा आपण देत असतो, पगार हा आपण काय करतो, देत असतो. म्हणून या ठिकाणी पगार हा आपला एक्सपेंडिचर आहे आणि एक्सपेंडिचर त्या ठिकाणी आपण सॅलरीज दिलं. सुरुवात कशाने केली, टू न सुरुवात केलेली आहे. त्याची रक्कम लिहित असताना इनर कॉलमला लिहायचे, कारण की सॅलरीच्या काही ऍडजस्टमेंट असतात त्या आपल्याला वजा करावे लागतात आणि काही ऍड करावे लागतात. ठीक आहे, तर या ठिकाणी ऍडजस्टमेंट कोणत्या लेस करतो, तर पुढील वर्षाचे नेक्स्ट इयरचे जर पैसे आपण आता दिले असतील किंवा मागील वर्षाचे पैसे काही पेंडिंग होते ते आपण आता दिले असतील चालू वर्षामध्ये, तर ते आपण काय करतो, वजा करतो. ठीक आहे, काही ऍडव्हान्स दिला असेल किंवा काही शिल्लक असेल मागची ते आपण दिली असेल, मागील वर्षाचा आणि पुढील वर्षाचा आपण काय करतो, लेस करतो. त्याच्या रक्कम इनरला लिहिल्या, वजा बाकी इनरलाच केली. बघा, करंट इयरशी कोणतीही संबंधित ऍडजस्टमेंट असेल ते आपण काय करतो, नेहमी ऍड करतो. बरं, या ठिकाणी सांगितलंय बघा, 1,00,000 रुपये मला देणं होतं पगार, परंतु मी या ठिकाणी 80,000 रुपये पगार दिला आणि 20,000 रुपये अजून मला देणं शिल्लक आहे. म्हणजे 20,000 रुपये हे चालू वर्षाचे आहेत, म्हणून 20,000 रुपये मला या ठिकाणी काय करावं लागतात, ऍड करावं लागतात. म्हणून ऍड आउटस्टँडिंग म्हणायचं आहे. ओ ऑब्लिक एस म्हणलेला आउटस्टँडिंग समजून घ्यावं, कारण माझ्याकडे थोडीशी जागा कमी आहे म्हणून या ठिकाणी मी थोडक्यात दिलेलं आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा आपण या ठिकाणी बघणार आहे. पुढचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, तो आपण बघूया. या ठिकाणी लगेच नवीन मुद्दा आपण सुरू करत असताना टू हा शब्द वापरायचा आहे. त्यामध्ये लिहू शकता टू स्टेशनरी, स्टेशनरी ऑब्लिक, तुम्ही लिहून घ्या ऑब्लिक. ठीक आहे, स्पोर्ट्स मटेरियल, स्पोर्ट्स मटेरियल, स्पोर्ट्स मटेरियल किंवा काही औषधं असतील, खेळाचं साहित्यानंतर औषध म्हणू शकतो, ऑब्लिक करा मेडिसिन्स, मेडिसिन्स. ठीक आहे, तर बघा या ठिकाणी तुम्ही म्हणाल की एवढे 3 मुद्दे का घेतले एकाच, तर बघा तुम्हाला या ठिकाणी उदाहरणामध्ये स्टेशनरी देतील. स्टेशनरी म्हणजे वस्तू आहे, परंतु अनेक वस्तू असतात, त्यामध्ये वही असते, पेन असते, पुस्तक असतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. पण ही स्टेशनरी आपला खर्च आहे. बघा, हे आपलं असेट नाही. आपण जे काही स्टेशनरी परचेस करतो, ठीक आहे, परचेस केल्यानंतर ते आपली असेट होत नाही, त्याच्यावरती आपण घसारा आकारत नाही, स्टेशनरीवरती घसारा आकारत नाही. तर ते काय करतोय आपण, एक प्रकारे खर्च मानतो आपण, कारण की आपली एक गरज होती, ती गरज भागवली म्हणून आपण त्या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, खर्च म्हटलेला आहे, एक्सपेंडिचर मध्ये घेतलेला आहे स्टेशनरी. मग स्पोर्ट्स मटेरियल, बघा आपला समजा आपली फर्म जी आहे त्या आपल्या फर्मला एखादी सेवा द्यायची आहे आणि सेवा देत असताना आपल्याला स्पोर्ट मटेरियलची गरज आहे. खेळासंबंधित आपण सेवा देतोय म्हणून त्या ठिकाणी खेळाचे साहित्य आपल्याला लागणार नाही. मग हे जे खेळाचे साहित्य आहे ते आपलं असेट नाही का, कारण की त्याचा यूज कायम होतोय आपला. बघा, हे स्पोर्ट्स मटेरियल सुद्धा आपलं काय आहे, खर्च आहे, एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर मेडिसिन असतील, औषधे. बघा, हे जे मी तुम्हाला सांगतोय ते शॉर्ट टर्म मध्ये आहे, लॉंग टर्म मध्ये नाही. ठीक आहे, शॉर्ट टर्म टिकणाऱ्या वस्तू आहे, स्टेशनरी असेल शॉर्ट टर्म वस्तू आहे, किंवा स्पोर्ट्स मटेरियल असेल ते थोडंसं काय काय लॉंग टर्म पण टिकू शकतं, परंतु हे शॉर्ट टर्मच आपण मध्ये त्यामध्ये उल्लेख करत असतो. मेडिसिन सुद्धा शॉर्ट टर्मच असतात, औषधे म्हणतो आपण त्याला. ही मेडिसिन सुद्धा आपले एक्सपेंडिचर आहेत, खर्च आहेत, असेट नाही. ठीक आहे, हे 3 घटक अतिशय महत्वाचे आहेत. महत्वाचे 3 घटक. यामध्ये काहीतरी ऍड करायचं आहे. काय ऍड करतो आपण यामध्ये, याची रक्कम इनर कॉलमला द्यायची, कारण याची सुद्धा ऍडजस्टमेंट असते, याची सुद्धा ऍडजस्टमेंट या ठिकाणी दिलेली असते. तर ही ऍडजस्टमेंट आपल्याला बघावी लागते. ठीक आहे, तर या ठिकाणी मी म्हटलेलं आहे ऍड प्लसचं चिन्ह दिलंय. काय करतो, तर परचेसेस ऍड करतो. परचेसेस काय करतो मी, ऍड करतो. एखादं स्टेशनरी मी नवीन खरेदी केली, नवीन स्टेशनरी मी खरेदी केली तर या ठिकाणी मी लिहित असतो, ऍड करत असतो जुन्यामध्ये. समजा तुम्हाला उदाहरण सांगायचं म्हटलं तर या ठिकाणी मी टू स्टेशनरी लिहिलेलं आहे. मग ही टू स्टेशनरी लिहिलेली आहे ती स्टेशनरी जुनी असणार आहे, शिल्लक वस्तू असणार आहे. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये नवीन काय आणखी स्टेशनरी वाढवली का, ह्या वर्षी आणखी काही नवीन स्टेशनरी घेतली का. जर आपण नवीन स्टेशनरी परचेस केली असेल तर
ती स्टेशनरी आपण काय करतो, ऍड करतो त्यामध्ये. ठीक आहे, या ठिकाणी इनर कॉलमला रक्कम लिहायची, त्याची बेरीज करायची इनरलाच. त्यानंतर एक मुद्दा आपल्याला लेस करायचा असतो, लेस क्लोजिंग स्टॉक, म्हणजे वर्षाच्या शेवटी किती शिल्लक आहे स्टेशनरी, ती क्लोजिंग स्टॉक जो आहे तो आपण काय करतो, लेस करतो. ठीक आहे, या ठिकाणी लेस मारायचं आपल्याला. ठीक आहे, क्लोजिंग स्टॉक स्टेशनरीचा काय शिल्लक असेल वर्षाच्या शेवटी तो आपण काय करणार आहे, लेस, आणि त्याची वजाबाकी या ठिकाणी आपण आउटरला लिहिणार आहे. ठीक आहे, आता सर्वांनी महत्वाचं लक्ष देणं गरजेचं आहे. काही मुद्दे असतात ते ऍड करतो आपण, लेस करतो. तर यामध्ये महत्वाचं लक्ष देण्याची गोष्ट कोणती असेल तर तिथं आपण पहिला मुद्दा बघितला सॅलरीचा. काय केलं या ठिकाणी, मागील वर्षाची सॅलरी जी होती ती काय केली, लेस केली. नेक्स्ट इयरचा जो ऍडव्हान्स होता तो आपण काय केला, लेस केला. बघा, जे आपण वजा करतो, जे आपण व्यवहार वजा करत असतो किंवा ज्या ऍडजस्टमेंट आपण वजा करत असतो त्यांचा दुसरा इफेक्ट करायचा असतो. बघा, ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात, 2. ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट होतात, 2. मग या ठिकाणी आपण वजा केले ना, वजाचा दुसरा इफेक्ट कसा होतो, तर या ठिकाणी बघा इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जो आहे या ठिकाणी मी तयार केलंय आणि त्याच्या खालच्या साईडला मी बॅलन्स शीट तयार केलेली आहे. मी इथं म्हणतो बॅलन्स शीट. ठीक आहे, समजा मी आता इन्कम अँड एक्सपेंडिचर मध्ये काही वजा केलं, ऍडजस्टमेंट असेल तर म्हणतोय, तर याचा इफेक्ट कसा होणार आहे, क्रॉस तिरका, म्हणजे डेबिटचा इफेक्ट कुठे जाणार आहे, क्रेडिटला जाणार आहे. ठीक आहे, बॅलन्स शीटला क्रेडिट साईड नसते पण उदाहरणासाठी सांगतोय, तिरका क्रॉस इफेक्ट होणार आहे. कसा इफेक्ट होणार आहे, क्रॉस इफेक्ट होणार आहे. ठीक आहे, समजा मी या ठिकाणी क्रेडिट साईडला मी ऍड केलं, बघा मी क्रेडिट साईडला काय केलं, ऍड केलं, तर सरळ इफेक्ट होणार आहे. सरळ कोणत्याही साईडला मी ऍड करू द्या, कसा इफेक्ट होणार आहे बॅलन्स शीट मध्ये, सरळ, म्हणजे ऍड करणार आहे आपण या ठिकाणी. सरळ ऍडचा मुद्दा बॅलन्स शीट मध्ये सरळ घेतलेला आहे. त्यानंतर आणखीन काही मुद्दे आहेत बघा, या ठिकाणी बॅलन्स शीटला मी काही मुद्दे लेस केले आहेत, तर त्याचा सुद्धा इफेक्ट कसा होणार आहे, क्रॉस. समजा मी बॅलन्स शीटला लायबिलिटी साईडला मी काही मुद्दे ऍड केले तर त्याचा इफेक्ट कसा होणार आहे, सरळ. ठीक आहे, म्हणजे ऍडजस्टमेंटचे जे काही इफेक्ट होतात ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जे काही ऍडजस्टमेंट वजा केल्या त्या तिरक्या म्हणजे क्रॉस इफेक्ट होतो, आणि जे काही मी ऍडजस्टमेंट ऍड केली त्याचा इफेक्ट दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये कसा होतो, सरळ. ओके, सेम लाईन, म्हणजे कुठल्याही क्रेडिटला असेल तर क्रेडिटला, डेबिटला असेल तर डेबिटला, परंतु वजाचं मायनस केलं तर तिरकं जाणार आहे, म्हणजे डेबिटचं क्रेडिटला जाणार आहे. ठीक आहे, अशा प्रकारे 2 स्टेटमेंट असतात. ठीक आहे, आता आपण या ठिकाणी बघितलं सॅलरीज मध्ये 2 मुद्दे लेस केलेत. जर ऍडजस्टमेंट मध्ये दिले असतील तर ते आपण काय करणार आहे, बॅलन्स शीटला क्रॉस आपण घेणार आहे, म्हणजे असेट साईडला ते मुद्दे जाणार आहेत. एक्सपेंडिचरला जे काही वजा मुद्दे करतो आपण ते कोणत्या साईडला जाणार, असेट साईडला जाणार. ठीक आहे, त्यानंतर काही मुद्दे आपण ऍड केलेत एक्सपेंडिचरला ऍडजस्टमेंटचे, तर ते जाणार सरळ, म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला जाणार. ठीक आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण स्टेशनरी बघितली. स्टेशनरी मध्ये एक परचेस केलेला आहे, आपण परचेस केले याची ऍडजस्टमेंट कधी नसते. या ठिकाणी सांगितले परचेस याची ऍडजस्टमेंट नसते. या ठिकाणी क्लोजिंग स्टॉक दिलाय, क्लोजिंग स्टॉक याची ऍडजस्टमेंट असते, म्हणून वजा केले ना तर कसं गेलं पाहिजे, बॅलन्स शीटच्या क्रॉस साईडला, म्हणजे असेट साईडला गेलं पाहिजे. ठीक आहे, पुढचा या ठिकाणी आपण पॉइंट बघणार आहे, टू वेजेस. बघा, आपण जर मजुरी दिली, आपण आपल्या व्यवसायामध्ये एखादं कुठलंही शारीरिक काम असेल, कष्टाचं काम असेल, श्रमाचं काम असेल, तर त्या ठिकाणी आपण काही कामगारांची त्या ठिकाणी नियुक्ती करत असतो, 1 दिवसासाठी, 2 दिवसासाठी. कारण की जे कष्टाचं काम असतं किंवा शारीरिक जे काम आहे ते थोड्या दिवसाचं असतं काही कंपन्यांमध्ये. ठीक आहे, तर त्या ठिकाणी जे काही शारीरिक काम असेल त्या ठिकाणी त्या कामगारांचं आपण काय देतो, मजुरी देतो, वेजेस देतो. ठीक आहे, पगार देत नाही आपण त्यांना.
4-5 दिवसाचं काहीतरी काम असेल त्याचा आपण काय देतो, मजुरी देतो. जर बौद्धिक कष्ट असेल, बौद्धिक कष्ट, तर त्याला आपण काय देतो, पगार देतो. आणि या ठिकाणी शारीरिक कष्ट असेल तर आपण त्याला एक प्रकारे मजुरी देतो. ठीक आहे. मग या ठिकाणी वेजेस हा आपला एक्सपेंडिचर आहे, लक्षात ठेवा. याची रक्कम डायरेक्ट आउटरला लिहून टाका. याची काय ऍडजस्टमेंट असेल तर आपण उदाहरणामध्ये बघू. त्यानंतर टू इन्शुरन्स, टू इन्शुरन्स. बघा काही आपण गाडींचे विमा काढत असतो, किंवा आपल्या ऑफिस असेल, आपलं गोदाम असेल, किंवा आपलं जे काही ठिकाण असेल, बिल्डिंग म्हणू शकतो आपण, त्याचा आपण काय करतो, इन्शुरन्स काढतो आणि त्याचे आपण हप्ते विमा कंपनीला देत असतो. तो काय आपण हप्ता विमा कंपनीला देतोय तो आपला एक्सपेन्सेस आहे, एक्सपेंडिचर आहे. ठीक आहे. म्हणून एक्सपेंडिचरला आपण इन्शुरन्स गेला, त्याची रक्कम सुद्धा आउटरला लिहून टाका. काही ऍडजस्टमेंट असतील तर आपण एक्झाम्पल मध्ये बघूया. त्यानंतर डेप्रिसिएशन, टू डेप्रिसिएशन, डेप्रिसिएशन. ठीक आहे. डेप्रिसिएशन आपण काय दिलं असेल, समजा आता आपली एखादं काय असेट असेल, संपत्ती असेल, आणि त्या संपत्तीवरती आपण काय करतो, घसारा आकारतो, आणि हा घसारा त्या ठिकाणी आपण लिहिणं गरजेचं आहे. त्याची रक्कम सुद्धा आउटरवर लिहिणं गरजेचं आहे. हा सुद्धा आपला लॉस आहे, आपला खर्च आहे, एक्सपेंडिचरला आपण लिहायचा आहे. त्यानंतर टू रेंट पेड. जर आपण भाडं दिलं असेल, पेड केलं असेल, इमारतीचं भाडं असेल, खोली भाडं असेल, किंवा ऑफिसचं भाडं असेल, कोणतंही भाडं असेल, ते भाडं आपण काय केलं, पेड केलं, अदा केलं, दिलं, तर ते सुद्धा आपलं एक्सपेंडिचर आहे. म्हणून एक्सपेंडिचर मध्ये रक्कम त्याची लिहायची. त्यानंतर टू इंटरेस्ट पेड, टू इंटरेस्ट पेड, याची सुद्धा रक्कम आउटर लिहायची. तुम्ही मला इंटरेस्ट हा आपला कसा काय लॉस असेल किंवा एक्सपेंडिचर असेल. समजा आपण बँकेकडून कर्ज घेतलं असेल, लोन घेतलं असेल, तर त्या लोनचं, त्या कर्जाचं व्याज आपल्याला पेड करावं लागतं. बघा हे व्याज आपला एक्सपेंडिचर आहे, लॉस आहे. म्हणून एक्सपेंडिचर साईडला त्याची रक्कम आउटरला लिहिलेली आहे. त्यानंतर एक मुद्दा राहतो फक्त, टू लॉस ऑन सेल ऑफ असेट, टू लॉस ऑन सेल ऑफ असेट. समजा आपलं जे असेट आहे, संपत्ती आहे, आणि आपण संपत्ती काय केली, विकली, सेल केली, त्याची विक्री केली. आणि ती विक्री करत असताना बघा वस्तूची खरी किंमत होती, त्या संपत्तीची खरी किंमत होती 100 रुपये, आणि आपण विकली 80 रुपयाला. 20 रुपये कमी किमतीनं आपण ती संपत्ती विकली, म्हणजे तो आपला काय झाला, लॉस झाला. ठीक आहे. हा जो लॉस आहे तो कुठे येतो, एक्सपेंडिचर साईडला येतो. ठीक आहे. बरेचसे मुद्दे आहेत, आपण या ठिकाणी लिहू शकतो, परंतु उदाहरणाद्वारे आपण ते सर्व मुद्दे बघूया. जे काय ऍडजस्टमेंटचे 2 मुद्दे होते या ठिकाणी, टू स्टेशनरी आणि टू सॅलरीज, हे 2 घटक अतिशय महत्वाचे आहेत, म्हणून हे तुम्हाला मी सांगितलेले आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण आता जातोय क्रेडिट साईडला, इन्कम साईडला आपण जातोय. आणि इन्कम साईडला जात असताना या ठिकाणी पहिला मुद्दा अतिशय महत्वाचा आहे, बाय सबस्क्रिप्शन. बाय सबस्क्रिप्शन. बरीच जण म्हणत असेल सबस्क्रिप्शन म्हणजे काय, तर एक प्रकारे वर्गणी आपण म्हणू शकतो. बघा ज्या संस्था असतात की ना नफा ना तोटा या तत्वावरती चालतात, आणि या संस्थांचं उत्पन्न काय असेल, तर या संस्थांचं, या फर्मचं उत्पन्न कशामध्ये असतं, वर्गणीमध्ये. दरवर्षी काहीतरी त्यांना वर्गणी मिळत असते, आणि ही वर्गणी त्यांचा इन्कम आहे, लक्षात ठेवा. म्हणजे सबस्क्रिप्शन अतिशय महत्वाचा मुद्दा. इन्कम ही इनर कॉलमला लिहायची असते, कारण त्याची ऍडजस्टमेंट आपण बघणार आहे. ठीक आहे. मगाशीच म्हटलं होतं मी तुम्हाला, मागील वर्षाचं काय दिलं असेल किंवा नेक्स्ट इयरचं काय मिळालं असेल, तर ते आपण काय करतो, वजा करतो, लिहून टाका इथं. मग लेस लास्ट रिसिव्ड लास्ट इयर, रिसिव्ड लास्ट इयर, त्याची रक्कम इनरला. लेस रिसिव्ड नेक्स्ट इयर,
ठीक आहे. तर हे दोन्ही रकमा आपण काय करतो, वजा करतो. इनर कॉलमला लिहायचे, तिथे लिहिलं मी, त्याची वजाबाकी सुद्धा इनर कॉलमला लिहिणार आहे. ठीक आहे. बघा हे मी सांगितलेलं आहे, मागील वर्षाची काय रक्कम मिळाली असेल तर ती आपण काय करतो, वजा करतो. नेक्स्ट इयरची ऍडव्हान्स मध्ये काही सबस्क्रिप्शनची वर्गणीची रक्कम मिळाली असेल ती सुद्धा आपण या ठिकाणी लेस करतो. जी काय वजाबाकी येते ती इनर कॉलमला लिहायचे. यामध्ये दोन मुद्दे आपण ऍड करत असतो. या ठिकाणी घ्यायचे रिसिव्ड ड्युरिंग लास्ट year for current year. ठीक आहे. मग हा शब्द नक्की कशाचा आहे बघा. आता आपण दोन मुद्दे वजा केले. आता चालू वर्षामध्ये मागील वर्षाचे काही पैसे मिळाले असतील तर ते काय करतो, आपण लेस करतो. आणि पुढील वर्षाचे काही पैसे आता जर मिळाले असतील तर ते सुद्धा आपण लेस करतो. परंतु आताचे पैसे, आताची वर्गणी ही मागील वर्षी जर मिळाली असेल, मागच्या वर्षी जर भेटली असेल आपल्याला ऍडव्हान्स मध्येच, तर ती आपण काय करतो, या ठिकाणी ऍड करतो. याला आपण म्हणलंय रिसिव्ह ड्युरिंग द लास्ट इयर फॉर करंट इयर. करंट इयरची रक्कम मागच्या वर्षी मिळाली होती ती आता काय केली पाहिजे, ऍड केली पाहिजे. म्हणून ऍड करायची रक्कम. ठीक आहे. अजून एक मुद्दा आहे, तो सुद्धा आपण ऍड करतो. बघा चालू वर्षाचं काही वर्गणी असेल, ती वर्गणी मला समजा 1,00,000 रुपये येणं होतं. किती रुपये येणं होतं, 1,00,000 रुपये. परंतु मला रक्कम मिळाली फक्त 80,000. अजून किती मिळायचे, 20,000 रुपये रक्कम मिळायची आहे. 20,000 रुपयाची रक्कम मिळायची आहे. ती रक्कम माझं काय असतं, आउटस्टँडिंग असतं. चालू वर्षाची रक्कम आहे. जी रक्कम मला मिळायची आहे ती रक्कम चालू वर्षाची आहे. म्हणजेच आपला काय आहे, तो फायदा आहे. म्हणजे त्या ठिकाणी मी चालू वर्षाची रक्कम नेहमी ऍड करणार आहे. आउटस्टँडिंग फॉर करंट इयर, रक्कम इनर कॉलमला, आणि त्याची बेरीज करायची आणि आउटरला लिहायची. त्याची बेरीज करायची आणि आउटरला लिहून टाकायची आहे. यामध्ये सुद्धा मागील वर्षाची रक्कम आपण काय केली, वजा केली. पुढील वर्षाची रक्कम जी मिळाली होती ती सुद्धा वजा केली. मग जे वजा आपण रक्कम केल्या त्याची ऍडजस्टमेंट दिली असेल, जी काय ऍडजस्टमेंट दिली होती त्याचा दुसरा इफेक्ट करत असताना क्रॉस करतो. म्हणजे बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला आपल्याला ते रक्कम लिहावी लागणार आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी आपण ऍड काहीतरी मुद्दे केलेले आहेत की रक्कम ह्या वर्षीची रक्कम आहे परंतु मागच्या वर्षी मिळाली ऍडव्हान्स मध्ये, ती रक्कम आपण ऍड केलेली आहे. त्याचा सरळ इफेक्ट आपण असेट साईडला करणार आहे. काही आउटस्टँडिंग शिल्लक आहे म्हणजे अजून काही रक्कम येणं आहे, ती रक्कम सुद्धा ऍड केलेली आहे. म्हणजेच बॅलन्स शीटच्या असेट साईडला सरळ जाते ना, असेट साईडला जाणार आहे. ठीक आहे. मग अशा प्रकारे सबस्क्रिप्शनचे काही ऍडजस्टमेंट असतात ते आपण बघितलेले आहेत. त्यानंतर या ठिकाणी पुढील मुद्दा दिला आहे ऑल रिसिव्ड इन्कम्स. बघा जे काय असतात, रिसिव्ड हा शब्द त्या ठिकाणी दिसतो. असा रिसिव्ड जर शब्द त्या ठिकाणी दिला असेल, रिसिव्ड म्हणजे काय, पैसे आले. रिसिव्ड म्हणजे काय, पैसे आले. आणि पेड म्हणजे काय, पैसे गेले. लक्षात ठेवा, पेड म्हणजे काय, पैसे गेले. पेड जर दिला असेल तर ते येणार इन्कम साईड येणार का, नाही, पेमेंट साईड आहे. रिसिव्ड हा जर शब्द असेल उदाहरणामध्ये तर पैसे आले कुठे येणार, इन्कमला येणार. ठीक आहे. रिसिव्ड, ऑल रिसिव्ड इन्कम जे काय असतील ते कुठे येतात, इन्कम साईडला येतात. मी लिहित नाही. पुढं बाय गव्हर्नमेंट ग्रांट्स, बघा गव्हर्नमेंट कडून काहीतरी अनुदान मिळत असतं. जे काही संस्था, सामाजिक संस्था असतात, शैक्षणिक संस्था असतात, त्या संस्थांना सरकार काय देतं, अनुदान देतं. का, कारण की त्या सुविधा ज्या आहेत त्या सुविधा समाजाला पोहोचल्या पाहिजेत. आणि त्या सुविधा समाजापर्यंत पोहोचण्यासाठी गव्हर्नमेंट, सरकार या ठिकाणी त्या संस्थेला एक निधी, एक त्या ठिकाणी मानधन त्या ठिकाणी देत असतं. त्याला आपण म्हणतो गव्हर्नमेंट ग्रांट्स म्हणतो. बघा हे गव्हर्नमेंट ग्रांट सुद्धा आपलं काय आहे, इन्कम आहे. लक्षात ठेवा. त्याची रक्कम डायरेक्ट आउटरला लिहायची.
ठीक आहे. त्यानंतर बाय एंट्रान्स फीज. ठीक आहे, म्हणजे प्रवेश शुल्क म्हणतो आपण याला, प्रवेश शुल्क म्हणतो. मग जर काय आपल्याला त्या ठिकाणी प्रवेश शुल्क मिळालं असेल, एंट्रान्स फीज मिळाली असेल, तर तो आपला काय असणार आहे, इन्कम असणार आहे. आपला इन्कम आहे, प्रवेश शुल्क आपल्याला मिळाला, आपला काय आहे, इन्कम आहे. लक्षात ठेवा, याची रक्कम इनर कॉलमला कधी लिहायची, जर ऍडजस्टमेंट दिली नसेल तर आउटरला, आणि दिली असेल तर इनरला. ऍडजस्टमेंट कशाची असते बघूया आपण. मी इथे लिहितो, समजा ऍडजस्टमेंट दिलेली आहे. ठीक आहे, ऍडजस्टमेंट एंट्रान्स फीची दिलेली आहे, म्हणून या ठिकाणी मी ऍडजस्टमेंट लगेच घेतो, लेस कॅपिटलायझेशन किंवा कॅपिटलाइज म्हणतो मी. या ठिकाणी तुम्हाला ऍडजस्टमेंट दिली असेल 50% एंट्रान्स फीज कॅपिटलाइज, म्हणजे भांडवलामध्ये 50% रक्कम, अर्धी रक्कम काय झाली, भांडवलामध्ये रूपांतरित झाली. काही ऍडजस्टमेंट असतात की 100% ऑफ एंट्रान्स फीज इज कॅपिटलाइज्ड, म्हणजे पूर्णच्या पूर्ण एंट्रान्स फीज प्रवेश शुल्क काय झाला, भांडवलामध्ये रूपांतरित झाला. अशी ऍडजस्टमेंट असते. मी इथं आता तीच ऍडजस्टमेंट घेतोय, फुल्ली एंट्रान्स फीज आर कॅपिटलाइज किंवा 100% एंट्रान्स फीज आर कॅपिटलाइज, अशी ऍडजस्टमेंट आहे असं आपण समजू. 100% सगळी रक्कम या ठिकाणी जी काही दिली असेल ती रक्कम आपण या ठिकाणी काय करतो, वजा करतो, आणि या ठिकाणी वजाबाकी आउटरला लिहितो. ठीक आहे, आणि हे जे कॅपिटलाइज म्हणलंय, लक्षात ठेवा, एंट्रान्स फीजचं रूपांतर कशामध्ये झालं, भांडवलामध्ये, कॅपिटलमध्ये. म्हणून ही जी काही रक्कम आपण वजा केली, ती रक्कम कॅपिटलमध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटलमध्ये काय करायची असते, ऍड करायची असते. ठीक आहे, पुढचा मुद्दा या ठिकाणी बघूया. बाय ऍडमिशन, बाय हा शब्द लावायचा या ठिकाणी, क्रेडिट साइड आहे ना. बाय ऍडमिशन फीज, त्याची रक्कम आउटर लिहून टाका. ऍडजस्टमेंट दिली असेल कॅपिटलायझेशनचीच किंवा कॅपिटलाइज झालं म्हणून अशी ऍडजस्टमेंट असेल तर ते आपण काय करतो बघितलं, डबल मी सांगत नाही. पुढं बाय लाईफ मेंबरशिप फीज. आता ऍडमिशन फीज, प्रवेश घेतला, ऍडमिशन फीज हा आपला इन्कम आहे, लक्षात ठेवा. लाईफ मेंबरशिप फीज, मेंबरशिप फीज ही सुद्धा आपला इन्कम आहे. बघा, आजीवन सदस्यत्व प्राप्त करण्यासाठी आपल्याला ही फी द्यावी लागते संस्थेला, म्हणजे लाईफ मेंबरशिप फीज हा सुद्धा आपला इन्कम आहे. त्यानंतर डोनेशन, बाय डोनेशन, देणगी. जर देणगी काय मिळाली असेल, काही असतात कंपन्या की आपल्या संस्थेला देणगी देतात समाजाच्या कार्यासाठी, मग ती देणगी सुद्धा आपलं इन्कम आहे, म्हणून आउटरला रक्कम डायरेक्ट. आणि शेवटचा पॉइंट बाय प्रॉफिट, बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट. बघा, प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट, सेल ऑफ फिक्स्ड असेट. काही जर आपली असेट असेल, आपण असेट 100 रुपयाची विकली, पण किती रुपयाला विकली, 150 रुपयाला विकली. बघा, 150 रुपयाला आपण ती असेट विकलं, वस्तू विकली, 100 रुपयाची वस्तू होती. किती रुपयाचा फायदा झाला, 50 रुपयाचा फायदा झाला. मग आपला हा फायदा आपण कुठे घेतो, इन्कम साइडला. म्हणून बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ फिक्स्ड असेट लिहून टाका, रक्कम आउटरला. ठीक आहे, सर्वच्या सर्व व्यवहार झाले. आता या ठिकाणी आपण अकाउंट काय करतो, क्लोज करतो. पहिल्यांदा बेरीज जी करायची असते, इन्कम साइडची बेरीज करा, आउटरचीच फक्त बेरीज, नाही तर इनरची करा, आउटर कॉलमची बेरीज करा. ठीक आहे, या ठिकाणी जी काय आउटरची बेरीज असेल ती या ठिकाणी लिहायची आहे. मी या ठिकाणी आउटरची जेवढी बेरीज येईल तेवढीच बेरीज मी या ठिकाणी डेबिट साइडच्या आउटर कॉलमला लिहिणार आहे. ठीक आहे, तर ही जी बेरीज करत असताना पेन्सिलने बेरीज करायची आहे, पेनाने बेरीज करायची नाही. का, कारण की एक्सपेंडिचर साइड मोठी आहे
का इन्कम साइड मोठी आहे हे आपल्याला माहित नसतं. म्हणजे रक्कम एक्सपेंडिचरची मोठी आहे का इन्कम साइडची मोठी आहे हे समजण्यासाठी आपल्याला दोन्ही साइडची बेरीज करायची असते. मी आता या ठिकाणी काय म्हणतोय की या ठिकाणी समजा माझी क्रेडिट साइडची बेरीज ही 2 लाख रुपये आली. किती आली? 2 लाख रुपये. आणि डेबिटची बेरीज ही 1 लाख रुपये आली. ठीक आहे, मी लिहिणार आहे पेन्सिल लिहिणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, लिहिलं मी. जी मोठी संख्या असेल किती होती? 2 लाख. 2 लाख रुपये घ्यायची, उचलायची आणि या ठिकाणी डेबिट साइडला सुद्धा लिहायचं 2 लाख. आता 2 लाख वजा किती बेरीज आली डेबिट साइडची? 1 लाख. वजा बाकी करा. 2 लाख वजा 1 लाख. 1 लाख जो काही फरक येतो तो मी या ठिकाणी लिहिणार बेरजेच्या वरती. आणि त्याला म्हणणार आहे मी टू सरप्लस. काय म्हणणार आहे मी? टू सरप्लस म्हणणार. टू नेट प्रॉफिट म्हणणार नाही, टू प्रॉफिट म्हणणार नाही. यामध्ये मी काय म्हणतो? टू सरप्लस म्हणतो. लक्षात ठेवा. जी काय बेरीज आली वजाबाकी आली त्या ठिकाणी मी लिहिली. आता समजा वेगळा विचार करूया आपण. डेबिट साइड म्हणजे एक्सपेंडिचर साइडची बेरीज ही 2 लाख रुपये आहे आणि या ठिकाणी क्रेडिट साइडची इन्कमची बेरीज ही 1 लाख रुपये आले. आपण पेन्शन लिहिली होती. मग कोणती बेरीज मोठी आहे? एक्सपेंडिचरची. मग इथं लिहायचं 2 लाख, इथं सुद्धा लिहायचं 2 लाख. 2 लाख वजा 1 लाख जो काय फरक येतो तो फरक बेरजेच्या वरती लिहायचा आणि त्या ठिकाणी बाय डिपिसिट, DEFICIT, डिपिसिट. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो? लॉस म्हणत नाही, त्याला म्हणतो आपण डिपिसिट. ठीक आहे, बघा अशा प्रकारे त्या ठिकाणी आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघितलेलं आहे. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बघत असताना किती कॉलम केले? 6 कॉलम तयार केले. कसं हेडिंग द्यायचं ते बघितलेलं आहे. एक्सपेंडिचर साइडला गेला तुम्ही, सॅलरीचा मुद्दा बघितला. त्यामध्ये मागील वर्षाचं आणि पुढील वर्षाचं जे काय आपण रक्कम दिली होती ती रक्कम वजा केली. त्यानंतर चालू वर्षाचा काही पगार आपण देणं होतो, दिला नाही अजून. काही रक्कम दिली पण काही शिल्लक आहे अजून. ती जी शिल्लक आहे ती रक्कम आपण आउटस्टँडिंग मध्ये ऍड केली आणि त्याची बेरीज कुठं केली? आउटरला. ठीक आहे, त्यानंतर स्टेशनरी हा मुद्दा लिहिला. स्टेशनरी आहे, स्पोर्ट्स मटेरियल आहे आणि मेडिसिन्स हा मुद्दा लिहिला. हे 3 मुद्दे असेट नाही तर हे आपले खर्च आहेत, एक्सपेंडिचर आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, एक्सपेंडिचर आहेत. यांचा स्टॉक अतिशय महत्वाचा असतो. यामध्ये जी काही जुनी शिल्लक रक्कम होती स्टेशनरीची समजा आपण म्हणू, समजा 100 रुपये शिल्लक होती. ह्या वर्षी काही 20 रुपयाची स्टेशनरी आपण आणखी खरेदी केली, ऍड परचेस 20. त्यानंतर क्लोजिंग स्टॉक आपला समजा त्या ठिकाणी 30 रुपयाचा असेल, त्या ठिकाणी लेस क्लोजिंग स्टॉक 30 रुपये. 120 वजा 30 90, म्हणजे आपलं स्टेशनरी किती रुपयांची शिल्लक राहिली? टोटल 90 रुपयांची राहिली. हे असं आपण या ठिकाणी लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर मजुरी आपण काय दिली असेल? मजुरी आपला एक्सपेंडिचर आहे. इन्शुरन्स आपण म्हणजे गाडी असेल आपल्याकडे किंवा एखादं बिल्डिंग असेल, ऑफिस असेल, त्याचा इन्शुरन्स काढला असेल, तो इन्शुरन्स सुद्धा आपला काय आहे? एक्सपेंडिचर आहे. डेप्रिसिएशन आपला लॉस आहे. लॉस कुठे येतो? एक्सपेंडिचर साईडला. रेंट म्हणजे भाडं, इमारतीचं भाडं, ऑफिसचं भाडं आपण दिलं, तो आपला काय आहे? खर्च आहे. आपण कर्ज घेतलं होतं आणि कर्जावरचे व्याज आपण काय करतो? देतो, पेड करतो, म्हणजे आपला जो एक्सपेंडिचर आहे. त्यानंतर आपलं असेट जे होतं ते असेट आपण काय केलं? विकलं, सेल केलं आणि सेल केल्यानंतर आपल्याला त्यामध्ये लॉस झाला. म्हणजे 100 रुपयाची वस्तू 50 रुपयाला विकली, काय झाला? आपला लॉस झाला. तर तो लॉस कुठे येतो? एक्सपेंडिचरला येतो. मग या ठिकाणी टू लॉस ऑन सेल ऑफ असेट लिहिलं, त्याची रक्कम डायरेक्ट आउटरला. ठीक आहे, त्यानंतर आपण इन्कम साइडला गेलो. इन्कम साइडला अतिशय महत्वाचा मुद्दा कोणता असेल तर सबस्क्रिप्शनचा मुद्दा हा अतिशय महत्वाचा आहे. वर्गणी म्हणतो त्याचा अर्थ मी. आणि वर्गणी हा आपला इन्कम आहे, आपले वार्षिक इन्कम या ठिकाणी आपण त्याला म्हणत असतो. या ठिकाणी मागील वर्षाची काही रक्कम मिळाली असेल किंवा पुढील वर्षाची काही रक्कम मिळाली असेल आपल्याला वर्गणीची, तर ते आपण काय करतो? वजा करतो. त्यानंतर
बघा, चालू वर्षाची रक्कम जी आहे, चालू वर्षाची वर्गणीची रक्कम जी आहे ती मागील वर्षीच्या ऍडव्हान्स मध्ये मिळाली. मागील वर्षी रक्कम मिळाली आताच्या चालू वर्षाची, मग ती काय केली पाहिजे, ऍड केली पाहिजे. त्यानंतर आता या वर्षी आपल्याला 1,00,000 रुपये मिळणार होते, 80,000 रुपये मिळाले. अजून किती येणार आहे, 20,000. मग ते 20,000 सुद्धा या ठिकाणी ऍड करावे लागतात आउटस्टँडिंग म्हणून. त्यानंतर बाय गव्हर्नमेंट ग्रँट्स, म्हणजे शासनाकडून काहीतरी अनुदान मिळतं, त्याला म्हणतो आपण गव्हर्नमेंट ग्रँट्स. ते गव्हर्नमेंट ग्रँट्स आपलं काय आहे, इन्कम आहे. त्यानंतर बाय एंट्रान्स फीज, प्रवेश शुल्क. मी मगाशीच म्हटलं प्रवेश शुल्क हा आपला इन्कम आहे, परंतु यामध्ये ऍडजस्टमेंट देतात. हे ऍडजस्टमेंट ऍडमिशन फीजला लागू शकते, ही ऍडजस्टमेंट लाईफ मेंबरशिप फीजला लागू शकते, किंवा ही ऍडजस्टमेंट डोनेशनला सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकतात, कोणालाही देऊ शकतात. फक्त एक उदाहरण म्हणून मी सांगतोय की समजा एंट्रन्स फीजला ते ऍडजस्टमेंट दिलेली आहे म्हणून त्याची रक्कम इनर कॉलमला. त्यामुळं आपण जी काय ऍडजस्टमेंट दिली होती, ऍडजस्टमेंट काय होती, 100% एंट्रन्स फीज आर कॅपिटलाइज. म्हणजे सगळीच्या सगळी 100% रक्कम एंट्रन्स फीजची काय झाली, भांडवलामध्ये रूपांतरित झाली. म्हणून या ठिकाणी मी म्हटलं लेस कॅपिटलाइज. किती रुपये रक्कम भांडवलामध्ये रूपांतरित झाली, ती रक्कम आपण काय केली, लेस केली आणि वजाबाकी आउटरला लिहिली. आता ही जी रक्कम मी वजा केली ना कॅपिटलाइज, ही जी भांडवलामध्ये रूपांतरित झालेली रक्कम आहे, ती रक्कम मला भांडवलामध्ये बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला कॅपिटल हा मुद्दा असतो, त्या मुद्द्यामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे, ऍड केलं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी ती कॅपिटल जे वजा केलंय ते काय करायचे, ऍड करायचे. त्यानंतर बाय ऍडमिशन फीज, ऍडमिशन म्हणजे प्रवेश शुल्क, हा सुद्धा इन्कम आहे. बाय लाईफ मेंबरशिप फीज, आजीवन शुल्क म्हणू शकतो, आजीवन सदस्यत्व शुल्क, हा सुद्धा आपला इन्कम आहे. डोनेशन, काही कंपन्यांकडून काही फर्मकडून आपल्याला डोनेशन मिळालं, देणगी मिळालं, हा सुद्धा आपला इन्कम आहे. समजा आपण एखादी संपत्ती असेट विकलं, 100 रुपयाची वस्तू काय केली, विकली 150 रुपयांना, 50 रुपयाचा काय झाला, फायदा झाला. हा फायदा आपला कुठे येतो, इन्कम साईडला. म्हणून बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ असेट. आता हे सर्व झाल्यानंतर बरेचसे व्यवहार आहेत अजून, ते आपण एक्झाम्पल मध्ये बघू. थोडक्यात आपण या ठिकाणी आराखडा बघितलेला आहे, किती कॉलम असतात, काय काय मुद्दे येतात ते बघितले. आता या ठिकाणी मी काय केलं की एक्सपेंडिचरची बेरीज ही पेन्सिलने मी केली. या ठिकाणी याची बेरीज 2,00,000 आली. इन्कमची मी बेरीज केली 1,00,000 आली. मग जी मोठी बेरीज आली ती मोठी बेरीज घ्यायची किती, 2,00,000. पेनाने लिहून टाकायला लागेल 2,00,000, म्हणून ती उचलायची परत इकडे द्यायची. इन्कम साईडला 2,00,000, 2,00,000 वजा जी काय आपण इन्कमची बेरीज केली होती किती, 1,00,000 वजा केलं, राहिलं किती, 1,00,000. मग जो फरक येतो तो मी आउटरला लिहिला आणि त्याला मी दिलं नाव बाय डिफिसिट. लॉस नाही म्हणत मी त्याला, बाय डिफिसिट म्हणतो. ठीक आहे. आता जरा क्रॉस बघूया आपण. इन्कमची मी बेरीज केली, पेन्सिलने लिहिली या ठिकाणी 2,00,000 रुपये. एक्सपेंडिचरची मी पेन्सिलने बेरीज केली या ठिकाणी, याची बेरीज झाली 1,00,000 रुपये. जी मोठी बेरीज आहे 2,00,000, लिहून टाका पेनानं 2,00,000. इकडे सुद्धा लिहा एक्सपेंडिचरला 2,00,000. 2,00,000 वजा एक्सपेंडिचरची बेरीज 1,00,000, वजा बाकी करा 1,00,000. जो फरक आला त्याला मी काय म्हणणार आहे, टू सरप्लस म्हणणार आहे. ठीक आहे. बघा अशा प्रकारे आपण इन्कम आणि एक्सपेंडिचरचा आराखडा बघितला. ठीक आहे. आणि यामध्ये 2 मुद्दे बघितले. वजा केला मुद्दा, ऍडजस्टमेंटचा मुद्दा वजा केला तर त्याचा इफेक्ट क्रॉस होतो. कसा होतो, क्रॉस. बघितले इथं आपण या ठिकाणी क्रॉस इफेक्ट होतो. डेबिटला वजा केला असेल ऍडजस्टमेंटचा तर आपण काय करतो, क्रेडिटला जातो बॅलन्स शीटच्या, लिहून टाकतो. समजा मी इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या क्रेडिट साईडला काही ऍड केला असेल ऍडजस्टमेंट मधला मुद्दा, तर लगेच सरळ मी जाणार आहे बॅलन्स शीटच्या सरळ क्रेडिट साईडला मी लिहून टाकणार आहे. एक दुसरं उदाहरण घेऊ. बॅलन्स शीट मध्ये मी काही वजा केलं, क्रेडिट साईडला मी काय केलं, वजा केलं. वजा केलं की क्रॉस, क्रेडिटचं जाणार डेबिटला, म्हणून इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला. समजा मी या ठिकाणी डेबिट साईडला काही ऍड केलं तर ते जाणार आहे सरळ म्हणजे इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या डेबिटला. हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ते आपण बाय उदाहरणाच्या मार्फत बघू, एक्झाम्पल मार्फत आपण ते बघू. काही शंका असतील
तर मला या ठिकाणी तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला विचारू शकता. एक आराखडा आपण बघितलेला आहे, दुसरा आराखडा आपल्या बॅलन्स शीटचा बघायचा आहे. अतिशय साधा सोपा बॅलन्स शीटचा आराखडा आहे, बघणार आहे आपण. ठीक आहे. व्हिडिओ लेक्चर बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.